तुर्तास वळूया पुढच्या बातमीकडे। विधानसभेत आज विरोधक सरकारवर आणि विधानसभा अध्यक्षांवर कमालीचे आक्रमक झाले। 293 अन्वये राज्याच्या विविध मुद्द्यांवर झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज उत्तर दिलं। चर्चेला उत्तर देताना शिंदेंनी संपूर्ण राज्यावर सर्वसमावेशक उत्तर न दिल्यानं भास्कर जाधवांनी बोलायचा प्रयत्न केला, मात्र अध्यक्षांनी त्यांना बोलण्यास परवानगी नाकारल्यामुळे विरोधक आक्रमक झाले। भास्कर जाधवांनी हरकतीचा मुद्दा घेतला, मात्र आपण कुठे चुकलो ते दाखवून द्या असा सवाल विधानसभा अध्यक्षांना विचारला। त्याचवेळी आदित्य ठाकरेंनी हातवारे केल्यामुळे सत्ताधारी देखील आक्रमक झाले। अखेर अध्यक्षांनी 10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब केलं। असं नाही चालणार भास्करराव, तुम्ही ऐका तर खरं, ऐका तर खरं। बसाल का? ऐकायचं नाहीये का? ऐकायचं नाहीये का? या चर्चेला सुरुवात आणि चर्चा सादर केली आदित्य ठाकरेंनी। ते असतील तर त्यांना राईट टू रिप्लाय मी देईन। नियमाच्या बाहेर जाऊन मी राईट टू रिप्लाय देणार नाही। एक मिनिट ऐका। असं नाही चालणार भास्करराव, ठीक आहे, एक मिनिट। ऐकून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या। मला बोलू द्या, असं काय करता? बसून घ्या, बसून घ्या, खाली बसा, खाली बसा, खाली बसा। सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी आज इकडे एक हरकतीचा मुद्दा घेतला असं मी समजतो। मला नियमानुसार बसून घ्या, असं नाही चालणार। मी बोलतोय ना, मी बोलतोय, बसून घ्या। मला नियमाप्रमाणे भास्कर जाधव साहेबांनी दाखवून देऊ दे की नियम बाह्य काम कसं होतंय। राईट टू रिप्लाय जो व्यक्ती चर्चा सादर करतो त्याला राईट टू रिप्लाय असतो। जर का त्या सदस्यांनी सभागृहात उपस्थित राहायचं ठरवलं नसेल तर मी त्याला राईट टू रिप्लाय देऊ शकत नाही। बोला बोला बोला। अध्यक्ष महोदय, परवानगी बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या। ठीक आहे, आपण ऐकूया। हरकतीचा मुद्दा घेतलाय, मी रुलिंग देईन। मला सन्मान्य सदस्यांनी दाखवू दे नियमाप्रमाणे मी कुठे चुकतोय, मी ते स्वीकारीन। ठीक आहे। अध्यक्ष महोदय, आपण हे सांगितलं की 293च्या प्रस्तावावर ज्या सन्मान्य सदस्यांनी चर्चा उपस्थित केली ते जागेवर असतील तर आपण राईट ऑफ रिप्लाय त्यांना द्यायला परवानगी देतो। ठीक आहे, आपला रूल मला मान्य। पण अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी एवढं ठीक आहे, चला बसून घ्या, बसून घ्या।